ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने घोडबंदर येथील कचरा उचलला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयासमोर आणून टाकू, ठाणे मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे यांचा इशारा। ठाणे घोडबंदरवरील हिरानंदानी, ब्रह्मांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा, ऋतू इस्टेट, रिजन्सी हाईट्स, दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे आणि म्हणूनच सोमवारी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराचे अध्यक्ष श्री रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले। ठाणे महानगरपालिकेचा प्राधान्यक्रम पहिला तर पाणी, आरोग्य, स्वच्छता याला असायला पाहिजे, पण त्या गोष्टीला त्यांच्या पटलावर स्थान नाही। मुळात लोकांची मागणी नसताना मोठे मोठे प्रकल्प राबवले जातात। MP थिएटर, आय लव्ह ठाणे असे बोर्ड लावून काय साध्य केलं जातं याची लोकांनी मागणी केली होती का? मूळ समस्या काय तर लोकांचे आरोग्य, पण त्यासाठी पालिकेचा कितीचा निधी खर्च केला जातोय आणि ठेकेदारांच्या घशात किती घालत जात आहेत याचे उत्तर आपण देणार आहात का? सफाई कामगारांना 3-3 महिने पगार दिला जात नाही, पण वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्यांना पगार व्यवस्थित देण्यात येतो। शहर स्वच्छ ठेवणाऱ्या, घाणीत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला प्रथम प्राधान्य का दिले जात नाही? पालिकेची सगळी यंत्रणा बिघडलेली आहे, त्यामुळे आपण तातडीने श्वेतपत्रिका काढावी, जेणेकरून पालिकेची आर्थिक अवस्था काय आहे हे लोकांसमोर येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। घोडबंदर येथील रहिवासी नियमित टॅक्स देणारे आहेत। तेथील कचरा उचलण्यात ठेकेदार टाळाटाळ करत असल्यामुळे तिथे दुर्गंधी पसरली आहे, पण आठवड्याभरात जर हा कचरा उचलला गेला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयाच्या समोर आणून टाकू, असा इशारा ठाणे मनसे अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला आहे। नमस्कार, मी रवींद्र मोरे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये। जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत, गाड्या बंद पडतात। इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदर वासियांना होतो। इथे हिरानंदानी जे मंडळी आहे, ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, इथे रिजन्सी हाईट्स आहे, दोस्ती आहे, बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो घाणीचा त्रास आहे। एक आठवडा तिथे कचरा पडतो, कचरा काही प्लास्टिकमध्ये, काही त्या डस्टबिनमध्ये आहे। त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज सगळी मंडळी आलेली आहे। आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात आम्ही करतो, परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे, तुम्ही जो ते सांगता मी 1 आठवड्याचा मुदत देतोय। जर 1 आठवड्यात हा जर कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन, एवढं मात्र या क्षणी मी सांगतो। माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे, ब्रह्मांड असोसिएशन आहे, रेसिडेन्सी आहे, बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोला। असं कसं बोलतो तुम्ही? एवढे जर ते ह्यांनी एम कुमारने बघायला पाहिजे ना, पुरातन काळात 15-20 वर्षापूर्वीच्या गाड्या जो वापरत असेल तो, आणि जर अपेक्षा पैसे तर व्यवस्थित घेता ना तुम्ही, मग गाड्यांची दुरुस्ती, खड्डे तर आताच नाही पडले, खड्डे दरवर्षी पडतात, हे त्यांचं काम आहे। हे सगळे 100% करतात, ते 100% कर भरतात ठाणे महानगरपालिकेला। तर महानगरपालिकेचं काम आहे ना, त्यांच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत। आज तुम्ही सांगताय डेंग्यू आहे, मलेरिया आहे, सगळं आहे, ही प्रिकॉशन घ्या, ती प्रिकॉशन घ्या। अरे हा तुम्ही जर आजार आम्हाला आणून दिला नगरपालिकेने आमच्या दरवाज्यात, घ्या, हा डेंग्यू पण घ्या, फ्लू पण घ्या, हे कितपत योग्य आहे? हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। म्हणून मी बोलतो की जर हे जर थांबलं गेलं नाही, मी पूर्ण घोडबंदरचा सगळा रस्ता कचरा एकत्र करेन आणि सगळा इथे नगरपालिकेच्या दरवाज्यात ओतून टाकेन। ब्रह्मांड में 42 का ऊपर सोसाइटीज है, हाउसिंग सोसाइटीज है, सब मिडिल क्लास लोग रहते हैं वहाँ पर, ऑल आर टैक्स पेयर्स। तो ये जो अभी बीच में जो आपने पूछा कि ये जो कभी ट्रक का ब्रेकडाउन होता है, ये सब होता है बारिश में, क्या नॉर्मली भी होता है, बट ये जो हो रहा है वो चीज़ के लिए 2-2.5 महीने रुकना नहीं पड़ता है। ये हम लोग 2-2.5 महीने से रुका है, उसके बाद अभी पब्लिक रास्ते पे आने का टाइम आ गया एक्चुअली बोल रहे थे, क्योंकि हमारे घर का कचरा जो हमारी हाउसकीपिंग का लोग नीचे उतारता है, वहाँ से उतारने के लिए हमारे गेट से, जो हमारी संविधान में लिखा हुआ है, हमारे गेट से आगे तक लेके जाने का काम म्यूनसिपल कॉर्पोरेशन का होता है, वो नहीं हो रहा है। ये कोई ब्रेकडाउन की वजह से नहीं हो रहा है। हमारे उधर ऐसा खबर आ रहा है, कभी 50% लोग स्ट्राइक पर गया हुआ है या डंपिंग ग्राउंड एकदम भर गया है, उधर जगह नहीं है।
ये सब प्रॉब्लम के लिए अगर हम टैक्स भरने के बाद भी हम जवाब दें लोगों को, वो सही नहीं होगा। फिर म्यूनसिपल कॉर्पोरेशन का काम अगर ये कुछ अगर कॉर्पोरेशन नहीं करते फिर हम उनको टैक्स क्यों भरें? हम यहाँ के जो प्रतिनिधि को चुन के क्यों दें? ये आम लोग ये सवाल करता है। तो इसलिए जो लोग आज जो डिस्ट्रेस होकर यहाँ पर आए हुए, आज हमारी कमिश्नर ने हमारे जो पेशेंटली हमारी बात सुना और बोला कि 2-3 दिन के अंदर इसका मैं सोल्यूशन बताऊंगा करके डेफिनेटली। हम आशा लेके यहाँ से जा रहा हूँ। वी आर वेरी होपफुल दैट बिकॉज ही हैज पर्सनली एश्योर्ड ऑल ऑफ अस दैट वो ये इश्यू में गठबंधन रोड को हेल्प करेंगे करके। तो वी आर वेरी होपफुल। अगर वो नहीं हुआ तो आज जो किया इससे आगे का एक स्टेप हम लोग को जरूर करना पड़ेगा। हमारे साथ रहो। जरूर हम रिजन्सी हाईट्स मध्ये आमचे 320 फ्लॅट्स आहेत. 5-5 दिवस कचरा उचलत नाहीयेत, त्यामुळे आम्हाला खूप नाहक त्रास होतो इथे. आता मोरे साहेबांच्या मदतीने आम्ही आमचे कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे दिले आहेत. तर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. है और हफ्ते में एक बार आ रहा है, एक गाड़ी आ रहा है। सब कचरा पूरा 50% बिल्डिंग का कचरा पूरा रोड में पड़ा है और इसके वजह से वो कुत्ता आ जाता है, उसको पूरा खराब कर देता है। इतना फैला हुआ है। बहुत सारे हमारा नियर बाई हिरानंदानी हॉस्पिटल भी फुल है, आज सब बीमार है। तो इसका कोई तो हमने कमिश्नर साहब को मिलाया। अभी मोरे साहब ने जो इनिशिएटिव लिया तो हम कमिश्नर साहब को मिला और कमिश्नर साहब बोला कि 2 दिन दे दो, हम इसको रेगुलराइज कर देंगे। तो वही विषय से हम लोग इधर से जा रहे हैं कि 2 दिन में इसको क्लियर हो जाए और हमारा हर टाइम रेगुलर कचरा निकले उधर से। सर हमारे तो 180 बिल्डिंग जो है एडवांस में प्रॉपर्टी टैक्स देते हैं और रोड मेंटेन तो बिल्डर कर रहा है, तो पीएमसी को तो कुछ खर्चा भी नहीं करना पड़ता है, खाली यही की सर्विस मिलता है। पानी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कामगारांच्या सर्व कायदेशीर सुविधा मिळणार. उपदानाची रक्कम कंत्राटी कामगारांना 8 दिवसात मिळणार. किमान वेतन भत्ते भर पगारी रजेचे वेतन, बोगस आणि उपदानाची रक्कम आदी कायदेशीर सोयी सुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू. कंत्राटी कामगारांना वेतन भत्ते देताना प्रत्येक विभागात एक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून वेतन व सुविधा अदा करताना ठेकेदाराने कसूर केला तर संबंधित अधिकारी यांनी अहवाल सादर करावा आणि तसे न झाल्यास त्या अधिकारीला जबाबदार धरण्यात यावे. या युनियनची मागणी आयुक्त श्री सौरवराव यांनी मान्य केली आहे. तसेच सर्व विभागातील ठेकेदारांना नोटीस काढून कामगारांना दिले जाणारे वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन, गणवेश, रेनकोट, गमबूट आणि ओळखपत्र, पगाराची पावती आदी दिले की नाही याची माहिती मागवण्यात येईल. शिक्षण विभागाचे 8 सफाई कामगारांना उपदानाची रक्कम आठवड्याभरात अदा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. नवीन जेटिंग गाड्यांवर 18 कामगारांना काम देणे बाबत सहानुभूतीने विचार करू असे आयुक्त श्री सौरवराव यांनी सांगितले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील सीवर डेथ प्रकरणी मृतकाचे वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले. कामगारांच्या मागण्याबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये. कायद्याने लागू सुविधा पुरवणे बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये असे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीत महापालिका आयुक्त श्री सौरभराव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 श्री प्रशांत रोडे, लेखा व वित्त अधिकारी श्री दिलीप सूर्यवंशी, उप आयुक्त मुख्यालय श्री जीजी गोदेपुरे, शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री सचिन पवार आणि युनियनतर्फे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, सचिव अजय भोसले आणि कामगार प्रतिनिधी युनियनतर्फे शिक्षण विभाग, सफाई कर्मचारी सुनील देवेकर, विनायक आमरे, अर्चना पवार, संतोष देशमुख, रस्ते सफाई कर्मचारी भास्कर शिगवण, पाणी पुरवठा विभागाचे गणेश चव्हाण, भूषण शिंगे, जेटिंग गाडीचे कर्मचारी सूरज वाल्मिकी हे सदस्य उपस्थित होते. कंत्राटी कामगारांना कायम कामगारांसारखे वेतन भत्ते अदा करा, शिक्षण विभागाचे सफाई कामगारांना हिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत काम द्या, जादा कामाचा मोबदला द्यावा आदी मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या. आम्ही विचार करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर जे ड्रेनेजमध्ये जे कामगार काम करतात त्यांना जास्त काही सोयीसुविधा दिलेली नाही आहे, त्याच्याबद्दल त्यांनी ताबडतोब आदेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा जो मुद्दा आहे, कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आम्ही आयुक्तांकडे धरला आणि त्यांनी आदेश दिलेले की त्या कायद्याच्या प्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण महापालिकेने पाळल्या गेल्या पाहिजे. आणि जे सिवर डेथमध्ये ठाणे महापालिकेच्या हद्दीत जे मरण पावले होते त्या सर्व कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने महापालिका पुढे प्रयत्न करणार आहे. असे अनेक प्रश्नांवर चांगली चर्चा झाली आहे. आयुक्तांनी त्याच्यावर भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही धन्यवाद देतो त्यांना. आणि कामगारांचे प्रश्न हे सातत्याने लावून धरण्याचा जो श्रमिक जनता संघाचा जो भाग आहे त्याला कामगारांनी पण साथ दिली आहे, त्याबद्दल मी कामगारांनाही धन्यवाद देतो. आणि आजची सगळं चांगली झाली. धर्मवीर 2 चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले, म्हणाले शिंदे स्वतःला. ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाणे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे. दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे. स्वतःला मोठे दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणे शक्य नव्हते, त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 9 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे. शनिवारी या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले. या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आला आहे. या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंना सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये येथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार. या संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे. काय म्हणाले केदार दिघे? हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2च्या टीमकडून अपमान आहे. तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जर आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर 2 चित्रपटात टाकण्यात आला आहे. मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा
प्रचार दिघे साहेब करत होते. मग दिघे साहेब कोणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना का सांगतील? सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू पर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिघे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली. आता जो टीजर आलेला आहे, जो ट्रेलर आलेला आहे आता ह्या धर्मवीर 2चा, त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर, असा जो डायलॉग आहे जो दिघे साहेब शिंदेंना सांगतात, असं जे दाखवण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं हे खूप फेक आहे, हे खूप खोटं आहे. अहो, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली, त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघे साहेब चालले. दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला. मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल, दिघे साहेब का म्हणून असं शिंदेंना सांगतील? खरं तर हा डायलॉग असा पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास, आडवा आलास, तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन. पण असं नसून दिघे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय. ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत, काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का? कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का? आता 2000 साली जर का दिघे साहेबांनी शिंदेंना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की 2009 साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला, त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय? मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिघे साहेबांनी मानून पुढे चालले. त्यावेळेला ते दिघे साहेब कधी काही बोलले नाहीत उभ्या आयुष्यात. आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, जर का अशी भूमिका असेल तर ते दिघे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं. पण हे शिंदेंना कुठेतरी पटत नाहीये की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का, असा प्रश्न मनामध्ये येतो. आता अजून एक गोष्ट आहे, जो गंभीर संवाद तिकडे झालाय की 20 वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता, असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलं. तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण बेसावध राहिलो अशी भूमिका येऊ शकते का, असा विचार येऊ शकतो का, हा मुळात एक प्रश्न आहे. आणि अशा संवादामुळे 20 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पक्षप्रमुख आणि दिघे साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून? बरं, ह्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की 20 वर्षांपूर्वी ठाण्यातील एका दाढीवाल्याला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला. याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या 20 वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं उपभोगली, जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला. आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं भविष्यामध्ये, आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता, तळागाळातील शिवसैनिक हे ह्यापुढे हेच म्हणेल की आमच्या शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या आड जर का तुम्ही आलात तर तुम्हाला सारून बाजूला करून आम्ही
प्रख्यात लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या विश्लेषण या लेखन संग्रहाचे प्रकाशन. हे पुस्तक म्हणजे जणू बौद्धिक पोस्टमार्टम. इति समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी. मुहूर्त गुरुपौर्णिमेचा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय चंद्रशेखर वाघ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या विश्लेषण नामक लेखन संग्रहाचे प्रकाशन समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी यांच्या शुभहस्ते झाले. विश्लेषण लेखन संग्रह म्हणजे जणू बौद्धिक पोस्टमार्टम असे डॉक्टरांनी वर्णन केले. कविता, पर्यावरण, समाजकारण, राजकारण अशा विविध विषयात वाघ यांनी बरीचशी पुस्तके लिहिली आहेत. स्तंभलेखन करताना समाजात घडणाऱ्या घटना, दुर्घटना, शासन, प्रशासन यांचे निर्णय यावर वाघ हे परखड लेखन करतात आणि समाज माणसात प्रबोधन, जागृती करतात. सदर कार्यक्रमात साहित्यिक ॲडव्होकेट मनोज वैद्य, निशिकांत महाकाळ, विनोद पितळे, मनोहर बापट, दामले, मिश्रा असे विभूती उपस्थित होते. सदर लेखन संग्रहाचे प्रकाशन सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशन या प्रकाशकाने केले. त्याचे साईड इफेक्ट या गोष्टी बघितल्या जातात आणि तसं समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना किंवा दुर्घटना, शासन, प्रशासन अशा ज्या काही गोष्टी समाजात घडतात त्याचं विश्लेषण करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी मनीष सरांनी बऱ्याच ठिकाणी हे लिहिलेले आहेत लेख आणि त्याचा आता संग्रह करून त्याचं हे एकसंघ असं पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे. ह्याच्यात विश्लेषण ह्याचं दुसरं सांगावं तर ती क्रिकेटचं बोलावं तर ही 20वी ओव्हर आहे पेपरमध्ये. ॲज अ डॉक्टर बोलावं तर हा पोस्टमार्टम आहे, बौद्धिक पोस्टमार्टम आहे हा. आणि ते वाचक आहे त्यांना प्रश्न आहे, त्यांचं प्रबोधन आहे की या गोष्टी आपण कशा घ्यायच्या, ज्या आपल्या पुढे प्रशासनाने मांडल्या तेव्हा या घडल्या, तर तुमचं मत काय ते वाचकाला बोलतं करतात. जरी हे वन वे मीडिया आहे तरी पण या स्तंभातून या वाचकाला बोलतं केलं. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आता फार मोठी लढाई आहे आणि त्या ह्याच्यात प्रिंट मीडिया जिवंत ठेवायचा याबद्दल तुमचं खूप कौतुक आहे. त्यांच्या पाठीशी स्वर्गीय चंद्रशेखर वाघ हे त्यांचे वडील आहेत, ज्येष्ठ पत्रकार, सांज लोकसत्याचे संपादक. त्यांची प्रतिभा, त्यांची प्रतिमा त्यांच्या पाठीशी आहे आणि मी हे पुस्तक समाजातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून त्याचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे